राहाता तालुक्यातील साकुरी शिवारात घडलेल्या एका रहस्यमय घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। राहाता शहरातील रहिवासी विकी सुरेश भालेराव वय 30 वर्ष या युवकाचा मृतदेह साकुरी शिवारातील एका शेतातील गोडाऊनमध्ये आढळून आला असून घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार साकुरी येथील मुकुंद दंडवते यांच्या शेतातील गोडाऊनमध्ये आज सकाळच्या सुमारास एका युवकाचा मृतदेह पडलेला असल्याचे शेतातील कामगाराच्या लक्षात आले। त्यांनी तत्काळ शेतमालकाला ही माहिती दिली। शेतमालकाने राहाता पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली। प्राथमिक चौकशीत मृत युवक रिक्षा चालक असल्याचे समोर आले असून तो रात्रीच्या वेळी घराबाहेर गेला होता। सकाळी त्याचा मृतदेह गोडाऊनमध्ये आढळल्याने त्याची हत्या झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अहिल्यानगर येथील फॉरेन्सिक लॅबचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळी सविस्तर तपास सुरू आहे। फॉरेन्सिक तपासणी पूर्ण झाल्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करून तो पोस्टमार्टमसाठी राहाता ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी पाहणी केली। पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरी मॅडम आणि राहाता पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली। या घटनेमुळे साकुरी परिसरात मोठी खळबळ उडाली असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। हे प्रकरण हत्या की आत्महत्या याचा शोध राहाता पोलीस करत आहे। विजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद, राहाता।